दीप अमावस्या म्हणजेच दिव्यांची अमावस्या. आषाढ अमावस्येला दिव्यांच्या पूजनाचे महत्त्व आहे. ही पूजा म्हणजे काय तर येणाऱ्या श्रावण महिन्याच्या स्वागताची तयारीच असते. जणू काही त्याचं आपण स्वागतच करत आहोत. तर हा उत्सव आणि ह्या प्रसंगी आपण कणकेचे दिवे किंवा ज्वारीच्या दिव्यांचा या ठिकाणी संदर्भ येतो आणि आपण कणकेचे आणि ज्वारीचे दिवे बनवतो. जर कणिक असेल तर कणकेचे बनवायचे, जर ज्वारी असेल तर ज्वारीचा दिवा बनवायचा. आणि हा दिवा दीपपूजा करून आणि पितरांची पूजा असे दोन्ही हेतू साध्य होतात. आता दीप अमावस्येनिमित्त ह्या दिव्याची पूजा करून तो दिवा जर आपण दक्षिणेला ठेवला ना तर त्या दिशेने यमसदनी जाणाऱ्या पितरांना प्रकाशाची वाट दर्शवली जाते. तसेच किडे, मुंगे, रूपाने दिव्यापाशी गोळा होणारे जे जीव असतात तर ते कण खाऊन तृप्त होतात. हे अप्रत्यक्ष अन्नदानाचे स्वरूप आहे असं मानलं जातं. आणि आपल्या पितरांना त्या योगे शांती मिळते आणि पितरांना व्यवस्थित त्यांना स्वर्गात जागा मिळते असं आजच्या अमावस्येचं महत्त्व आहे. दीप सूर्याग्निरूपस्य तेजसा तेज उत्तमः गृहान मत्कृता पूजा सर्व काम प्रभो भव अर्था. हे दीपा, तू सूर्यरूप अग्निरूप आहेस. तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस. माझ्या पूजेचा तू स्वीकार कर, माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर अशी प्रार्थना आपल्याला दिव्याजवळ आपण जेव्हा तो कणकेचा दिवा प्रज्वलित करणार आहोत त्यावेळेस हे सगळं आपल्याला बोलायचं आहे. दीप म्हणजे तेज अंधकाराला चिरत प्रकाशाकडे घेऊन जाणारा हा प्रकाशमय दिवा. जर जीवनात नसेल तर जीवन अंधकारमय होईल. म्हणून प्रत्येक जीवामध्ये हा दीप सदैव प्रकाशमय असतो. म्हणूनच तर माणसाला श्वास चालू आहे, अखंड जीवन दर्शन आपण फक्त प्रकाश म्हणूनच करू शकतो. सृष्टीतील प्रत्येक वस्तू, पदार्थ, प्राण्यातल्या जीवाला आणि जे अस्तित्व आहे या प्रकाशामुळेच असते. म्हणून त्या प्रकाशाची आपण पूजा केली पाहिजे. त्या प्रकाशाला आपल्या चिरकाल आपल्या स्मरणात आणि आपल्या डोळ्यासमोर आणि आपल्याला श्वासाश्वासात ते जगता आलं पाहिजे. म्हणून या प्रकाशाचे इतके अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि दिव्याच्या अमावस्या आपल्या शरीरात जो सात्विक अग्नी कार्यरत आहे त्यामुळे हे शरीर भूतलावर कार्यरत आहे, ज्यामुळे जीवन आणि समस्त सृष्टी प्रकाशमान आहे. अशा ह्या दीपरूपी अग्निमय उत्तम अशा तेजाप्रती संपूर्ण करण्याचा महान आणि सर्वोत्तम दिवस या दिवशी आत्मरूपी दिव्याची प्रतिकात्मक पंचोपचारे पूजन करून निरोगी आयुष्याची वंशवृद्धीची जीवन उत्तरोत्तर प्रकाशमान होण्याची ह्या दीपपूजेला महत्त्व आहे. आणि ह्या दीपपूजेला ही प्रार्थना नक्की करायची आहे की माझ्या लेकरांना, माझ्या परिवाराला सुख, समृद्धी, ऐश्वर आणि निरोगी जीवन लाभू दे. हे दीपक देवा, जसा तू प्रकाशमय आहेस तसंच आमच्या जीवनात पण हा प्रकाश अगदी अखंडित राहू दे आणि ही तेजोमय अखंडित वात आपल्याला लावायची आहे. हे झालं दिव्याचं महत्त्व आणि आपल्या दैनंदिन जीवनाशी काय गोष्टी निगडीत आहेत याचं महत्त्व आपण हे बघितलं. तर या अमावस्येला दीपदान करायचं का तर ह्या अमावस्येला दीपदान अजिबात करू नये. तर ह्या दिवशी काय करायचं आहे, दीप अमावस्येला आपल्याला सप्तधान्ये घ्यायची आहेत. तर सप्तधान्य कुठली घ्यायची आहेत तर जी द्विदल आहेत. द्विदल म्हणजे जे दोन याच्याने उगवणारी, म्हणजेच मूग झालं, मठ झाली, काळे उडीद झाले, चवळी असेल, शेंगदाणे असतील, अशा प्रकारचे आपल्याला द्विदल धान्यांचा, 7 धान्यांचा अगदी थोडे 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 आपल्याला ते पाटावर ठेवायचे आहेत. आणि ते पाटावर ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला कणकेचा दिवा, जे सप्तधान्य आपण लावणार आहोत तर त्या सप्तधान्यांवर छोटे छोटे कणकेचे दिवे तयार करून तो दिवा मात्र तुपाचा असला पाहिजे. आणि ते सप्तधान्य जे आहेत ना ते आपल्या सप्तचक्रांचे प्रतीक असते. जीवनातील अनेक समस्या, शारीरिक व्याधी यांचं निराकरण होण्यासाठी म्हणून प्रार्थना करायची आणि ते सप्तदिव्यांना लावायचं आहे. आणि त्या सप्तधान्याला आपल्याला ती पूजा करून त्याची पूजा अर्चना करायची आहे. आणि हे सप्तदिवे जे आहेत तर ते आपल्या शरीरातील
जे काही रोग असतील, व्याधी असतील, मद, मत्सर, गर्भ, ह्या सगळ्या गोष्टींची त्या दिवशी हानी होते आणि नवीन एका आध्यात्मिक महिन्याला सुरुवात होते, जो की आपला सर्वात पवित्र मानला जाणारा श्रावण मास, श्रावण महिना, जे की भोलेशंकरांचा आवडता प्रिय असा महिना. आणि त्या महिन्यात आपण ही सर्व पूजा जी आहे तर ती यथोचित पार करायची आहे. आणि त्यानंतर मात्र आपल्याला श्रावण महिन्यातील प्रत्येक वाराचं महत्त्व, प्रत्येक दिवसाचं महत्त्व, ह्या गोष्टींचं आपल्याला पूजन करायचं आहे. तर ह्याच पुढच्या तर उद्या येणारा जो शुक्रवार आहे तर त्या शुक्रवारी प्रत्येक आईने आपल्या घरामध्ये एक श्वासनं आणि एक कुमारिका, ती कुमारिका 9 वर्षाच्या आतील असली पाहिजे, तर त्या कुमारिकेला हळदी कुंकू लावून दूध गरम करायचं. त्या दुधामध्ये तुमच्या यथाशक्ती त्याच्यामध्ये वेलची, तुमच्याकडे जे काही असेल तर ते सगळं टाकून, म्हणजे सुकामेवा जर असेल तर ते टाकून ते दूध गरम करायचं आहे. आणि साखर फुटाणे आणि साधे काळे फुटाणे याचा त्यांना प्रसाद म्हणून द्यायचा आहे. त्यांचे दोघींचे पाय धुवायचे आहेत, त्यांच्या पायांचं पूजन करायचं आहे. आणि माता लक्ष्मी सदैव आमच्याकडे अशीच राहा, कुलदेवतेची सेवा आपल्याकडून घडेल म्हणून श्रावण महिन्यातल्या दर शुक्रवारी तुम्हाला ही सेवा करायची आहे. ही कुलदेवतेची सेवा कुमारिका आणि महिला ह्या दोघी आपण देवी स्वरूप मानून, देवीची आराधना करून, देवीला त्यांचे पूजन करून यथोचित त्यांना अगदी ओटी भरायची, नमस्कार करायचा. जे केलेलं दूध आहे त्याचा नैवेद्य दाखवून आपल्या कुलस्वामीचं स्मरण करून कुलस्वामिनी मातेला सांगायचं की तुझ्या रूपातच तुझ्या जे हे आहे, तेजोमय आहे, तो मी ह्या 2 जीवांमध्ये बघत आहे, तर आमच्यावर कृपा कर, कल्याण कर, आमचं सर्व बाधा ज्या असतील त्या निघू दे, अशी प्रार्थना आपण त्या दिवशी करायची आहे. आणि त्या 2 कुमारिका श्वासनं यांचं दोघींचं यथोचित स्वागत करून त्यांना आपल्याला रवाना करायचं आहे. अशा प्रकारे जर तुम्ही दर शुक्रवारी श्रावण महिन्याच्या जर ही अशी पूजा केली तर नक्कीच तुमच्या घरामध्ये फरक पडेल, लक्ष्मीचा वास येईल, कुलदेवतेची कृपा होईल, घरामध्ये चिडचिड जे असेल, किरकिर होत असेल तर त्या गोष्टी बंद होतील. अशा पद्धतीने आपल्याला श्रावण महिन्याची सुरुवात करायची आहे. श्रावण महिन्याचा हा जो शुक्रवार आहे, ह्या शुक्रवारी पहिला शुक्रवार येत आहे आणि ह्या शुक्रवारची आपल्याला अशा पद्धतीने पूजा करायची आहे. तर हे झालं अमावस्या आणि शुक्रवार. तर शनिवारची माहिती लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचेल. पुढच्या ज्या माहिती आहेत त्या मी सगळ्या देण्याचा प्रयत्न करेल, म्हणून चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा प्रत्येक आपल्या जन्मांचापर्यंत. कारण आपल्या ह्या ज्या दैनंदिन गोष्टी आहेत, कशामुळे होतं, काय होतं, क्लेश, कलह हे जे होतात, हे काय, याचं मूळ कारण काय आहे, तर ह्या छोट्या छोट्या गोष्टींचा जर आपण व्यवस्थित निगुतीने पाळल्या, ह्या गोष्टी छोटे छोटे जर हे उपाय घरामध्ये केले, आपल्या कुलदेवतेचे असेल, आपल्या धर्मकुलाचे असतील, आपल्या ग्रामदेवतेचे असतील, तर हा पवित्र महिना आहे, याच्यात हे सगळ्या गोष्टी करा आणि नियमाने करा. महिन्याभरात बघा, 20-21 दिवसात बघा की आपल्या घरामध्ये काय शांती निर्माण होते, काय फरक पडतो, हे अनुभवांती मी बोलत आहे. म्हणून तुम्हा सर्व माता भगिनींपर्यंत ह्या गोष्टी पोहोचल्या पाहिजे. आपल्या घरातलेच उपाय आहेत परंतु आपल्याला माहिती नसतात, परंतु जर एखाद्या जाणकाराने एकाला जर जी गोष्ट सांगितली असेल तर ती जनमानसापर्यंत पोहोचवावी, तर त्याच्यासाठीच खास हा व्हिडिओ बनवला आहे. म्हणून जास्तीत जास्त शेअर करा. श्री शिवाय नमस्तुभ्यम. हर हर महादेव. जय कुलस्वामिनी माता की जय.